नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोकणच्या चवीने भरलेली झणझणीत आणि स्वादिष्ट कोळंबी मसाला. चला तर वेळ न दवडता सुरुवात करूया रेसिपीला. तर ते मी कोळंबी स्वच्छपणे धुतली आहे. आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद घालते, लिंबू पिळलेला घालते, चवीनुसार मीठ घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं अर्धातच ठेवायचं. आता इथे मी टोप टाकायला ठेवले. टोप तापले, आता मी तेल घालते. तर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते, चांगलं मिक्स करते. कांदा चांगला भाजला गेला पाहिजे, मीडियम फ्लेममध्ये असला पाहिजे. आता ह्यामध्ये घालते आलं लसूणची पेस्ट आणि चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये घालते थोडीशी हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, 1 चमचा लाल मसाला आणि चांगले हे मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले चांगले मिक्स करून झाले. आता ह्यामध्ये मी कोळंबी घालते, जी मी अर्धा तास ठेवली होती आणि चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये चिमूटभर मीठ घालते, कारण मगाशी कोळंबी मॅरिनेट करते मी घातलं होतं ना, मी थोडंसं घातलं. आता ह्यामध्ये कोकम घातले 4 ते 5 आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. 10 मिनटं आता मी असं झाकून ठेवते आणि पाणी ठेवते. 10 मिनटं झाली. आता मी बघते कसं झालंय. चांगला वास येतोय. आता ह्यामध्ये मी घालते ओलं खोबरं. आता मी हे मिक्स करून घेते. मसाल्यांचा चांगला वास येतोय मस्तपणे. आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घेते. कोळंबी पाहिजे तशी शिजली नाही आहे, म्हणून मी परत 5 मिनटं असं झाकून ठेवते पाणीने स्लो फ्लेमवरती. 5 मिनटं झाली. आता मी बघते. हे बघा, चांगली वाफ आली आहे आणि ह्यातलं पाणी यात घातलं आहे. हे बघा, मस्त झाली, मस्त वास येतोय. कोळंबी आता शिजली आहे. तर आता मी गॅस बंद करते, सर्व करून दाखवते. तर हे बघा, तयार झाली कोळंबी मसाला. मस्त झाली आहे. एकदा खावा, खातच राहाल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.